ठाणे महानगरपालिका निवडणुकीकरता भाजपनं अखेर प्रचाराला सुरुवात केली आहे। नमो भारत नमो ठाणे या शीर्षकाखाली हे बॅनर्स लावण्यात आलेत। शिवसेनेकडनं अजून अंतिम प्रस्ताव येणं बाकी आहे। त्यामध्ये भाजपने प्रचार सुरू केल्यामुळे कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत। ठाण्याचं महत्त्व वेगळं आहे यावेळेला। भारतीय जनता पक्षाला ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचा पराभव करायचा एवढंच मला माहिती आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे राहू दोष किंवा शनी दोष वगैरे काही दोष असा आहे का याची खात्री त्यांनी करून घेतली पाहिजे कुठल्या तरी ज्योतिषाकडे जाऊन। ठाणे महानगरपालिकेमध्ये भाजप शिवसेना एकत्र निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरणार आहेत। जागा वाटपाचं निश्चित झालं नसलं तरी ठाण्यामध्ये प्रचारामध्ये भाजप बाजी मारताना दिसते। संपूर्ण ठाण्यात जवळपास 16 ठिकाणी ठाणे भाजपच्या वतीनं बॅनरबाजी करण्यात आली आहे। नमो भारत नमो ठाणे या शीर्षकाखाली हे बॅनर लावण्यात आले। एक प्रकारे ठाणे भाजपनं निवडणूक प्रचाराचं रणशिंग फुंकलंय। शिवसेनेकडून अजून अंतिम प्रस्ताव आला नसल्यानं भाजपनं नमो ठाणे म्हणत प्रचाराचा नारळ फोडलाय, तर शिवसेना मात्र प्रचारात उणे असल्याचं दिसतंय। आपण पाहिलं तर संपूर्ण ठाणे शहरामध्ये जे आहे ते भाजपच्या वतीने एक बॅनरबाजी जी आहे ती केलेली आहे। संपूर्ण ठाणे शहरात जे प्रमुख ठिकाण आहेत त्या प्रमुख ठिकाणावरती अशा प्रकारची ही बॅनरबाजी सध्या पाहायला मिळते। नमो भारत नमो ठाणे आणि त्याचबरोबर भाजपचं कमळ असेल आणि त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांचा फोटो जो आहे तो ह्या बॅनरवरती लावण्यात आलेला आहे। संपूर्ण बॅनर जो आहे तो भगव्या रंगामध्ये ह्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि एकंदरीत पाहिलं तर युती अद्याप होईल का नाही हा प्रश्नचिन्ह सध्या निर्माण आहे। आणि या युतीच्या नंतर बैठका जरी होत असल्या तरी मात्र तोडगा जो आहे तो निघत नसल्याने युतीचा धर्म कुठेतरी पाळला जात नाही का असा सवाल एकंदरीत निर्माण केला जातोय। एका बाजूला भाजपनं प्रचाराचं रणशिंग फुंकलंय, तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेनंही स्वतंत्र प्रचाराला सुरुवात करण्याचा निर्णय घेतलाय। ठाण्यातील प्रभाग क्रमांक 23 मध्ये खासदार श्रीकांत शिंदेंचे 4 स्वतंत्र प्रचार मेळावे आयोजित करण्यात आले। दोन्ही पक्षांनी स्वतंत्र प्रचार सुरू केल्यानं युती होणार की नाही असे सवाल उपस्थित केले जात आहेत। या दोन युतीच्या बोलणी सुरू आहेत, त्याला वेळ आहे आणि आपल्याला माहिती आहे एकदा का डिक्लेअर झाल्या का त्यानंतर मिळणारा अवधी फार कमी आहे। त्याच्यामुळे मग आपापल्या जोपर्यंत युती होत नाही त्यापर्यंत कार्यकर्त्यांचं हे राखण्यासाठी तरी भाजपाने आपल्या प्रकारे प्रचार सुरू केलाय, शिवसेनेने आपल्या प्रकारे सुरू केलाय। युती तर होणारच आहे आणि आमची प्रामाणिक इच्छा आहे सगळ्याच कार्यकर्त्यांची, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की युती व्हावी। कारण लोकसभा असेल विधानसभा असेल दोन्हीकडे युती झाली होती, तसंच महानगरपालिकेला सुद्धा युती होईल आणि एकत्रितपणे आम्ही इथे जो काही लढा आहे तो लढा देऊ ऑपोजिशन। भारतीय जनता पक्षाला देखील माहीत आहे की या ठिकाणी आता शिवसेनेची ताकद वाढलेली आहे। निश्चितच प्रत्येकाची इच्छा असते की आम्हाला प्रतिनिधित्व मिळावं, आम्ही सुद्धा या गोष्टीला तयार आहोत, परंतु वरिष्ठ जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे। ठाण्यात महायुतीचं अजून काहीच ठरत नसल्यानं विरोधकांना टीकेला आयतकोलीत मिळाले। भाजपला ठाण्यात शिंदेंचा पराभव करायचा असल्याचा टोला खासदार संजय राऊतांनी लगावलाय, तर एकनाथ शिंदेंनी राहू दोष किंवा शनी दोष आहे का याची खात्री करून घेतली पाहिजे असा खोचक सल्ला काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी दिलाय। ठाण्याचं महत्त्व वेगळं आहे यावेळेला। भारतीय जनता पक्षाला ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचा पराभव करायचा एवढंच मला माहिती आहे, एवढंच मला माहिती आहे। आणि त्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षानं तयारी सुरू केलेली आहे। लोकसभा विधानसभा निवडणुकांमधले निकाल वेगळे होते, ती गणिते वेगळी होती। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मनसे युती यांच्यामध्येच लढाई होईल। आता ह्यावर मी काय करू? कोणी नमो म्हणो, कोणी सुमो म्हणो, कोणी रमो म्हणो, तो त्यांचा प्रश्न आहे, कोणाला काय लढायचं आणि करायचं आहे। पण एक आहे की सध्या एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे राहू दोष किंवा शनी दोष वगैरे काही दोष असा आहे का याची खात्री त्यांनी करून घेतली पाहिजे कुठल्या तरी ज्योतिषाकडे जाऊन। राहू केतू वगैरे ग्रह शांतपणे त्यांना जगू देतील का की त्यांच्या याच्यामध्ये काही अडचणी आहेत का, तर असंही काही ठिकाणी शंका येते या सगळ्या परिस्थितीत। एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांची मनातून युती झालीय, कोणतीही बंडखोरी होऊ नये यासाठी शिंदे फडणवीसांनी अद्याप कोणतीच घोषणा केली नसल्याची शक्यता स्थानिक पत्रकारांनी व्यक्त केली आहे।
एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस यांचं काय ठरायचं ते ऑलरेडी ठरलेलं आहे. पण त्या दोघांनाही हे माहिती आहे की हे जर आपण आपल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना ठाण्यातल्या कळवलं आणि ते फुटलं तर आत्तापासून जो कलह बंडखोरी आपापसातला संघर्ष उफाळून येणं वगैरे गोष्टी होतील तर त्या टाळण्याकरता त्या दोघांचं फायनल झालेलं आहे. जागा वाटपावर तोडगा काढण्यासाठी भाजपनं शिवसेनेला अल्टिमेटम दिलाय. त्यात दोन्ही पक्ष आपापल्या प्रचाराला लागले. नेते काहीच स्पष्ट करत नसल्यानं कार्यकर्तेही संभ्रमामध्ये आहेत. त्यामुळे ठाण्यामध्ये भाजप शिवसेनेचं ठरलं नसल्यानं दोन्ही पक्ष स्वतंत्र प्रचाराच्या मैदानामध्ये उतरलेत. त्यात भाजप आघाडी मारताना दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.